उत्तमनगर मधून नांदेड सिटीला जोडणारा पूल पाण्याखाली गेलेला आहे। शेजारीच शाळा आहे, त्यामुळे प्रशासन सध्या सतर्क आहे। पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडनं। अजिंक्य, हा पूल पाण्याखाली गेल्याची दृश्य आपण पाहतोय, काय नेमकी परिस्थिती? शिवने भागातील जो उत्तमनगर आणि नांदेड सिटीला जोडणारा जो पूल आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। कळलं तर काल रात्रीपासून हा पूल पाण्याखाली आहे। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 15,000 क्युसेक्स विसर्ग जो आहे तो सुरू आहे आणि आपण आता सध्या पाहतोय की पुलाच्या वरून हे पाणी वाहत आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पुणे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। मात्र शेजारीच या पुलाशेजारी शाळा आणि स्मशानभूमी आहे, त्यामुळे या ठिकाणी लहान मुलं येत आहेत आणि लहान मुलं आल्यामुळे कुठलीही अनुचित घटना घडू नये त्यासाठी या ठिकाणी पोलीस देखील तैनात करण्यात आलेले आहेत। मात्र पालखीचे दिवस आहेत, जास्त पोलीस बळ जे आहे ते पोलिसांचं पालखीच्या बंदोबस्तात आहे, त्यामुळे स्वतः अधिकारी या ठिकाणी उभे राहून कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी काळजी घेत आहेत। मात्र पुढे ज्या इमारती दिसत आहेत त्या नांदेड सिटीच्या इमारती आहेत आणि हा पूल जो आहे तो थेट उत्तमनगर भागातून नांदेड सिटीला जोडणारा हा जवळचा पूल आहे आणि तो काल रात्रीपासून पाण्याखाली गेलेला आहे। या पुलाकडे येणारे जे मार्ग आहेत ते पोलिसांनी दोन्ही बाजूनी बंद केल्याचं देखील माहिती समजते। मात्र जोरदार जो आहे तो पाण्याचा प्रवाह दिसून येतोय आणि